नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. पण आजचा दिवस नुसता चर्चेचा नाही, गरमागरम बातमीचा सुद्धा आहे. आत्ताच 1-1.5 तासापूर्वी बातमी आली आहे की महाबळेश्वर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर आनंद यादव यांनी राजीनामा दिलाय. राजीनामा असं आपण सहजी म्हणतो, पण हा त्या अर्थाने राजीनामा नाही, कारण आनंद यादव यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारलीच नव्हती. खरं असं म्हणायला हवं की डॉक्टर आनंद यादव यांनी महाबळेश्वरला जायला आणि अध्यक्ष व्हायला नकार दिलेला आहे. माझा आजचा प्रश्न आहे, डॉक्टर आनंद यादव यांनी तडकाफडकी दिलेला हा राजीनामा लोकशाहीच्या आणि लेखन स्वातंत्र्याच्या हिताचा आहे का? मी हा प्रश्न घेणार आहे, त्याची चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत पुण्याहून आहेत डॉक्टर सदानंद मोरे. माझ्यासोबत पुण्याहूनच आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकारी डॉक्टर माधवी वैद्य. माझ्यासोबत नागपूरहून आहेत श्रीपाद भालचंद्र जोशी. हेही साहित्य संमेलनाशी संबंधित आहेत आणि काल जेव्हा आपण याच विषयावर चर्चा केली तेव्हा जोशी आपल्यासोबत होते. आणि माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत आमच्या फीचर्स एडिटर ज्ञानदा, ज्यांचा संत साहित्य आणि सामाजिक घडामोडींचा अभ्यास आहे. मी सुरुवातीला तुम्हाला नेतोय डॉक्टर आनंद यादव यांच्याकडे. आनंद यादव साहित्य परिषदेच्या ऑफिसमध्ये गेले, तिथे त्यांनी राजीनामा दिला. त्यांना समजावण्याचे प्रयत्न झाले, त्यांनी ऐकलं नाहीत आणि नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये ते काय म्हणाले ते आपण ऐकूया. सद्य परिस्थितीचा साकल्याने विचार करून मी ह्या पदाचा राजीनामा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुण्याचे कार्याध्यक्ष डॉक्टर विभाग देशपांडे यांच्या मार्फत आपल्याकडे सादर करीत आहे. कृपया आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती. आपला आनंद यादव. अशा रीतीने मी राजीनामा दिलेला आहे. या उपर मला एकही शब्द बोलावयाचा नाही. मला एकही शब्द बोलावयाचा नाही. सद्य परिस्थितीत मी राजीनामा दिलेला आहे असं डॉक्टर आनंद यादव म्हणतायत. साहजिकच त्याचा चेंडू जो आहे तो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाही तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोर्टामध्ये आहे. महाबळेश्वर संमेलन होणार असं या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ते कसं होणार? अध्यक्ष कुठून येणार? अध्यक्ष अशा प्रकारे ऐनवेळी निवडण्याची काही घटनात्मक तरतूद आहे का? याविषयी कौतिकराव ठाले पाटील जे महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते काय म्हणतात औरंगाबादमध्ये ते आपण बघूया. महाबळेश्वर येथे होणाऱ्या 82व्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर आनंद यादव यांनी राजीनामा दिला आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. ठाले सर, मला सांगा की आनंद यादव यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी आपली संपर्क केला होता किंवा तुमचं काही बोलणं झालं होतं का? राजीनामा महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याला साहित्य परिषदेमध्ये महामंडळाचे प्रतिनिधी विभा देशपांडे यांच्याकडे त्यांनी दिला. विभा देशपांडेंनी मला फोनवर सांगितलं. त्यानंतर यादवही माझ्याशी बोलले आणि राजीनाम्याचा जो 2 ओळीचा राजीनामा त्यांनी दिला तो मजकूर मला वाचून दाखवला. काय म्हटलंय त्यांनी राजीनाम्यात? त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी महाबळेश्वर येथे होणार असलेल्या साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष आहे. सद्य परिस्थितीचा विचार करता मी या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. याबाबत आता महामंडळाची भूमिका काय असणार? अशा प्रकारचा पेच प्रसंग यापूर्वी कधी उभा राहिलेला नव्हता. हा नव्यानं उभा राहिलेला आहे आणि म्हणून महामंडळाची बैठक 19 तारखेला संध्याकाळी महाबळेश्वर इथं आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीत या प्रश्नाचा सर्व अंगाने विचार करणार आहोत. त्यानंतरच त्याबद्दल बोलता येईल. लोकांना आता उत्सुकता आहे, सगळ्या साहित्य रसिकांना उत्सुकता आहे की संमेलन होणार की नाही, महामंडळाची काय भूमिका? नाही, साहित्य संमेलन होणार. हे साहित्य संमेलन होणार आहे, तसं होणार. कार्यक्रम पत्रिका जशी आहे त्यानुसार हे साहित्य संमेलन होणार. धन्यवाद. महामंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं की साहित्य महामंडळाचा निर्णय झालेला आहे की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला तरी संमेलन महाबळेश्वर येथे नियोजित वेळेनुसार नियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह संजय वरकड, IBN लोकमत, औरंगाबाद. संमेलन होणार असं महामंडळाचे अध्यक्ष म्हणतायत. महाबळेश्वरच्या थंड हवेत होणार आहे गरमागरम संमेलन. पण त्यापूर्वी आपण चर्चा करूया. चर्चेला सुरुवात करतोय की डॉक्टर आनंद यादव यांचा राजीनामा लोकशाहीच्या आणि लेखन स्वातंत्र्याच्या हिताचा आहे का? मी सुरुवात करतोय पुण्याहून. डॉक्टर सदानंद मोरे आपल्यासोबत आहेत. मोरे सर, काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय विश्लेषण कराल? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की मी डॉक्टर यादव यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी योग्य वेळेला योग्य ते पाऊल टाकलं, योग्य तो निर्णय घेतला आणि त्यामुळे मराठी साहित्य विश्वाची एका मोठ्या पेचप्रसंगातून सुटका झालेली आहे. या निमित्ताने जे आत्ता प्रश्न उपस्थित होत आहेत, लोक चर्चा करत आहेत ते तात्कालिक आणि अनुषंगिक आहेत,
म्हणजे उदाहरणार्थ साहित्य संमेलन होईल काय, कोणाला अध्यक्ष करायचं, हे काय तेवढे गंभीर प्रश्न नाही आहेत, ते सगळं होईल त्याच्या पद्धतीने. पण हे जे वातावरण जे एकंदर गढूळ झालं होतं ते त्यांनी निवळण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं यादवांची प्रतिमा उजळ झाली आहे असं मला वाटतं. यादवांची प्रतिमा उजळ झाली आहे असं मोरे सरांचं म्हणणं आहे. मी इथे मोरे सरांच्या या सगळ्या विवेचनाला दाद अशासाठी देतो की ते आनंद यादव यांचे टीकाकार होते, पुस्तकावर त्यांनी टीका केली होती, तरी सुद्धा आज ते आनंद यादव यांच्या भूमिकेचं कौतुक करतायत. लोकशाहीच्या दृष्टीने ही खूप स्वागतार्ह घटना आहे. मी जात आहे नागपूरला श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याकडे. श्रीपाद जोशी, मला सांगा, काल तुम्ही लेखन स्वातंत्र्याबद्दल आपल्या कार्यक्रमात बोलत होतात. आज यादवांच्या राजीनाम्यानंतर तुमची काय भूमिका आहे? मी कालही हेच म्हटलं होतं की हा मुद्दा केवळ यादवांचा राजीनामा, महाबळेश्वरचं साहित्य संमेलन किंवा मोरे कुटुंबातल्या व्यक्तींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया किंवा वारकऱ्यांच्या एखाद्या गटाने व्यक्त केलेल्या काही भावना एवढ्यापुरता मर्यादित उरलेला नाहीये. हा मुद्दा फार व्यापक झालेला आहे आणि कालही मी संदर्भ दिला होता की या देशामध्ये सप्त स्वातंत्र्य स्थगित झाल्यानंतर एक प्रचंड मोठा लढा देऊन नव्या सरकार आलेलं होतं. नव्या सरकारने नव्या अभिव्यक्तीच्या, नव्या स्वातंत्र्याचे काही पायंडे पाडले होते आणि आपण आज लेखकाच्या, कलावंताच्या, निर्मितीच्या सगळ्या दहशतीच्या अशा एका वातावरणामध्ये वावरतो आहोत. हा सगळा जो प्रकार चाललेला आहे याकडे शोध पत्रकारितेने, विश्लेषक पत्रकारितेच्या नजरेतून आपल्याला पाहण्याची मोठी गरज आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकाराच्या मागे करते करविते कोण आहे याचा आपण कधी शोध घेणार आहोत की नाही? कोणत्या शक्ती वारकऱ्यांमधल्या काही विशिष्ट गटांना असहिष्णू करण्याच्या मागे आहेत? मला असं वाटतं की आता आपल्याला फार खोलात जाऊन या सगळ्यांची चर्चा केली पाहिजे, कारण हा प्रश्न केवळ लेखकाच्या निर्मितीपुरताही मर्यादित उरलेला नाहीये. एकूण आपल्या समाजातली सगळीच अभिव्यक्ती, आपल्या कुटुंबातल्या एकमेकांच्या नात्यांपासून तर राजकीय अभिव्यक्तीपर्यंत या सगळ्यांची फार तपशीलवार, सखोल आणि पुन्हा एकदा प्रबोधनाच्या आणि परिवर्तनाच्या मुळामध्ये आपण लक्षात घ्या की आनंद यादव यांनी जी कादंबरी लिहिली तिच्या मुखपृष्ठावर असं छापलेलं आहे की संशोधनपूर्वक लिहिलेली ही वास्तववादी कादंबरी आहे. आपण या संपूर्ण प्रकारामध्ये संशोधनाचं काय केलेलं आहे? आपण यादवांना हा प्रश्न विचारला का की हे संशोधन आपण कुठून गोळा केलं? आणि जर ते संशोधन बरोबर असेल तर मग यादव त्या संशोधनाच्या मागे ठामपणे उभे का राहत नाहीयेत? आणि जर ही वास्तववादी कादंबरी असेल तर कादंबरी म्हणजे काय, वास्तववाद म्हणजे काय, संशोधन म्हणजे काय, या सगळ्या संकल्पनांच्या प्रतिष्ठांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत की नाही? मला असं वाटतं की या अंगाने जरा आपण फार अगदी श्रीपाद जोशी, अगदी आपण याच मुद्द्यांवर याच्या पुढच्या सगळ्या भागात कार्यक्रमाच्या चर्चा करणार आहोत. मी जातोय पुण्याला डॉक्टर माधवी वैद्य यांच्याकडे. साहित्य परिषदेच्या पदाधिकारी आहेत. डॉक्टर वैद्य, काय म्हणणं आहे तुमचं? लोकशाहीच्या हिताचं आहे का आज जे काही घडलं ते? महाबळेश्वरच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हे मी तुम्हाला विचारतोय. मला असं स्पष्टपणे म्हणावंसं वाटतं की आज जी घटना घडली ती लोकशाहीच्या दृष्टीने मन विषण्ण करणारी आहे. लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले डॉक्टर आनंद यादव हे 82व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष होते आणि त्यांना जर विरोध करायचाच होता, विरोध करायला कोणाचीच हरकत नसते हो, विरोध करायचाच होता ना तर तो त्या पद्धतीनेच करायला पाहिजे आणि हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर मग ही दहशतवादाची एक दुसरी बाजू आहे आणि त्याचे परिणाम फार विपरीत होणार आहेत असं मला निश्चितपणे म्हणावंसं वाटतं. अगदी मी येतो, तुमच्याकडे चर्चा चालू राहील. ज्ञानदा, मी तुला असं विचारतोय, महत्वाचे मुद्दे मांडलेत डॉक्टर वैद्य आणि श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी. मी मोरे सरांकडे जाणार आहे, पण मला सांग, ही अशा प्रकारे वारकऱ्यांची किंवा समाजातल्या एका गटाची झुंडशाही नाही का? ही झुंडशाही असंच आपल्याला ह्याला म्हणावं लागेल एका अर्थाने. याचं कारण जे आता माधवी वैद्य म्हणालेले आहेत की तुम्हाला जर याच्याबद्दल आक्षेप होते तर ती कादंबरी लिहिल्यानंतर ते निवडून येईपर्यंत अशा पद्धतीचे कोणतेही आक्षेप कोणत्याही गटाने काढलेले नाहीत. दुसरं म्हणजे ज्या तऱ्हेचा जो वास्तववाद आहे, ही कादंबरी सुमार आहे किंवा सामान्य आहे किंवा तो वास्तववाद किंवा ते संशोधन खरं नाही हे श्रीपाद जोशींचं म्हणणं जरी आपण गृहीत धरलं तरी देखील याच्याच बरोबर लोकसखा ज्ञानेश्वर नावाची दुसरी कादंबरी ही त्यांनी लिहिलेली आहे. आज ज्ञानेश्वरांचा जो काय चाहता वर्ग असेल किंवा वारकऱ्यांमधला गट असेल तो उठून उभा राहिलेला नाही. एक तुकाराम महाराजांबद्दल लिहिलंय त्याला खवळून एक संप्रदायातले एक भाग उठून उभा राहिलेला आहे. हे राजकारण आपण इथे लक्षात घेतलं यामागे पाहिजे. जातीय राजकारण आहे.
हे जातीय राजकारण हे उघड आहे. पुढे येताना आता मात्र फक्त वारकरी हा एकमेव मुद्दा पुढे येतोय. परंतु सुरुवातीला ज्यांनी पुस्तकं जाळलेली आहेत त्याच्यामध्ये शिवसेना, संभाजी ब्रिगेड ही सर्व नावं होती. मराठा महासंघ होती, ही नावं होती. त्यामुळे ही नावं लक्षात घेऊन एकूण जातीय राजकारणाचा आपण पुन्हा याच्यामध्ये विचार करायचा आणि तो गांभीर्याने केला पाहिजे असं मला वाटतं. या पाठी फक्त वारकरी नाहीत, या पाठी जातीय राजकारण आहे, इतर संघटना आहे आणि माझा त्यापुढे जाऊन हा मुद्दा आहे की महाराष्ट्रातले लेखन स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे आम्ही मराठी लोक अशा एका गटाच्या झुंडशाही पुढे झुकणार आहोत का? मी चर्चा चालू ठेवणार आहे, पण आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघूया. डॉक्टर आनंद यादव यांचा राजीनामा लोकशाहीचा हिताचा आहे का? पडद्यावर बघा तुम्ही. आता 54% लोक म्हणतायत नाही, म्हणून नाही म्हणतायत, लोकशाहीच्या हिताचा नाही हा राजीनामा. मला प्रश्न विचारायचे आहेत आपल्या पाहुण्यांना या पुढच्या सेगमेंटमध्ये की आनंद यादव यांनी सुद्धा कणखरपणा कमी दाखवला का? वारकऱ्यांचं सुद्धा चुकलं का? लेखकाची जबाबदारी काय आहे? वारकऱ्यांची जबाबदारी काय? समाजाची जबाबदारी काय? ही सगळी चर्चा मी करणार आहे, पण आता घेणार आहे एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.